ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय, श्लोक क्रमांक 56 ची सुरुवात. श्लोक क्रमांक 56 आहे. सर्व कर्माण्यपि सदा कर्वाण्यो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात दवाप्नोती शाश्वतम पदमव्ययम. त्याच्यावरच्या भाष्यामध्ये माऊली म्हणतात, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. 3 आपल्या आवडीचे शब्द ह्याच्यामध्ये आलेत, म्हणून मी हे धाडस केलं की याच्यावरती थोडं निरूपण करूया. ज्ञान, त्या ज्ञानावरची निष्ठा, तो एकच शब्द माऊलींनी केलाय. ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे. तिथं माझ्या भक्तीला उल्हास म्हणजे बहर येतो. आणि तिया भजन समरसे सुखिया होय. हे तिन्ही शब्द आपल्या परिचयाचे आहेत. ज्ञान हा शब्द परिचयाचा आहे, भक्ती हा तर अत्यंत प्रिय शब्द आहे, आणि त्याच्यापेक्षा आपण त्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो इंग्लिशमध्ये, भजन. माझा त्यावेळी परमार्थामध्ये नुकताच प्रवेश झाला होता, आणि निपटोनीजे नेणीजे ते अज्ञान शब्द बोलीजे हे मला सगळं नवीनच होतं. नेमका आपला मार्ग कुठला हेही माहीत नव्हतं. प्रवचनकारांच्याकडे गेलो विचारायला की ते म्हणायचे की तू ज्ञान म्हणजे अभ्यास कर, ज्ञान मिळव. कीर्तनकारांच्या पाया पडलं की ते म्हणायचे, हे बघ सुहास, ते ज्ञानाबिनाचं आम्हाला काय माहित नाही, आमचा आपला भक्ती मार्ग. आणि भजनी मंडळवाले म्हणायचे, आम्हाला हे दोन्ही काय सांगू नका, आम्हाला भजनात आनंद आहे. आता माणूस गोंधळात पडतो की नेमकं काय. ज्ञानेश्वरीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. ते ज्ञानेश्वरीमधले कार्यकारणात्मक संबंध आपण ज्यावेळी बघतो, इतके सुंदर आहेत. मी नेहमी म्हणतो, माझी पुतणी MSc क्लिनिकल सायकोलॉजी केलेली आहे, कुठेतरी जाईल आता अमेरिकेला वगैरे ही पोरं जातात. मी तिला एका वाक्यात सांगितलं, गावभरची सायकोलॉजी शिकू नये, मानसशास्त्र शिकू नये, ज्ञानेश्वरीशिवाय तुला परिपूर्णता नाही. ज्ञानेश्वरीत तुझे मानसशास्त्र शिकशील. 7व्या अध्यायातला 27वा श्लोक काढून बघा, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत. त्याच्यावरती माऊलींचं भाष्य ते तर इच्छा ही माझा आवडता विषय महाराज. तो काय कार्यकारण परंपरा सांगितली आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही तत्वज्ञान सोडाच, मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला ही कार्यकारण परंपरा सापडत नाही. तसं माझ्या मनामध्ये बऱ्यापैकी गोंधळ होता, हे मी नेमकं काय करू, याचा एकमेकांशी काय संबंध आहे. आधी ज्ञान मिळवावं तर आम्हाला लगेच लोक सांगायला येतात, भक्तीच्या पोटी ज्ञानानं जन्म घेतला, त्यामुळे तो आधी भक्ती शिक. मग आता भक्ती कशी करायची आम्हाला काही माहीतच नाही हो. मग ते म्हणले, तर तो काही करू नको, तू भजनं म्हणायला लाग. म्हणून मी पेटीचा क्लासही जॉईन केला. मला थोडी 2-4 भजनं येतात, इंग्लिश का असेना पण येतात. म्हणजे काहीच काही होईना, पण ती झाली गुरुकृपेनं, काकांच्या आशीर्वादामुळे सगळं झालं. आणि हा जो श्लोक जो आहे, त्या श्लोकावरती माऊलींनी या तिघांचा खूप छान संबंध सांगितलेला आहे. की ज्ञान म्हणजे काय, आपण थोडक्यात आधी बघू की नेमकं ज्ञान म्हणजे काय, ज्ञानामुळं भक्तीला ऊर्जितावस्था काय येते, आणि या भक्तीची परिणती भजनामध्ये कशी होते, असं खूप सुंदर सांगितलेलं आहे. आता रिकाम्या पोटी आपल्याला तत्वज्ञान सांगायचं नाही, रामकृष्ण परमहंसांचा आदेश आहे. म्हणून मग थोडं खाल्लं. आधी आम्ही काय म्हणतो, रिकाम्या पोटी आमच्याकडनं काय भजन होणार नाही. आणि मग जेवण झाल्यानंतर काय म्हणतो, आता भरपूर खाल्ले, झोप यायला लागली, आता कुठलं भजनाचं काढलंय, आता संध्याकाळी बघू. म्हणजे दोन्ही बाजूकडनं अडचण आहे. रिकाम्या पोटी पण आमची अडचण आहे, पोट भरल्यानंतरही अडचण आहे. म्हणून अर्ध पोटी राहावं आणि मग अभ्यासाला बसावं. म्हणजे थोडंच खावं आणि अभ्यासाला बसावं. आपल्याला माहिती आहे 18वा अध्याय कलशाध्याय, आणि संपूर्ण भगवद्गीतेचं वर्म, संपूर्ण भगवद्गीतेचं सिंहावलोकन किंवा रिव्हिजन ही 18व्या अध्यायामध्ये आली. आणि त्याच्यामध्ये विशेषतः श्लोक क्रमांक 45 ते 55 हा क्रमयोग आपल्याला माऊलींनी दिला.
एकूण 11-13 वेळेला माऊलींनी क्रमयोगाचा गौरव केला. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी, जोडीली ती मदैक्य गावी पैठा होईजे, निक्षून माऊलींनी सांगितलं. कारण आपल्या मनामध्ये काय, भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना त्या त्या अध्यायाला माऊलींनी त्या त्या ठिकाणी इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंय की कर्मविषयक अध्याय वाचताना एखाद्याला वाटावे की कर्मानच मोक्ष, दुसरं काही करूच नाहीये. उपासना कांडामध्ये असं वाटतं की उपासनेनच मोक्ष, कर्म आणि ज्ञानाची गरज नाही. आणि ज्ञानकांडामध्ये असं वाटतं की या दोघांची गरज नाही, केवळ आणि केवळ आम्हाला ज्ञानकांडानंच मोक्ष मिळतो. पण या सगळ्याच मधल्या गोंधळातनं आपल्याला माऊलींनी बाहेर काढलेलं आहे. जसं 12व्या अध्यायातला 12वा श्लोक जो आहे, उपासनेचा समन्वय ज्याच्यामध्ये केलेला आहे, श्रेयो ही ज्ञानमभ्यासात ज्ञानाध्यान विशिष्यते, तिथं सगळ्या उपासनांचा क्रमसमुच्चय करून सांगितलेला आहे. आणि तो एवढ्यासाठी करावा लागतो की इतके 3 मोठे आधारस्तंभ असतील तर मी नेमका पहिला कोणता निवडावा. पूर्वीच्या काळी ते 3 नवाबांची गोष्ट सांगायची. ट्रेन पकडायला गेले, ते नवाबच ना, आता एकमेकाला अतिशय आदर देण्याची पद्धत त्यांची. मग पहिले आप, तो दुसरा नवाब म्हणला पहिले आप, आत चढायला ट्रेनमध्ये. असं पहिले आप पहिले आप पहिले आप पहिले आप करत गार्डानं बेल वाजवली आणि ट्रेन निघून गेली. तसं आमचं व्हायला लागलं. अभ्यास वर्गाला आलं की वाटायचं पहिले आप म्हणजे ज्ञान. तिकडे यादव महाराजांच्या मठात कीर्तनाला कधी बसलं की वाटायचं पहिले आप, आणि संध्याकाळी श्यामबाबांच्या इथे गेले की वाटायचं पहिले आप. तर करायचं काय. असं माऊलींनी त्यातनं सोडवणूक केली. आणि संपूर्ण अध्यायाचं वर्म आपल्याला माहिती असेल, भगवद्गीतेमध्ये भगवंतानं एकच उपदेश 3 वेळेला रिपीट केलेला आहे. संपूर्ण भगवद्गीतेचा जे सार आहे ते आलं 45 ते 55व्या श्लोकापर्यंत. आणि 55व्या श्लोकाच्या शेवटी जे सद्गुरूंना आपल्या शिष्याबद्दल किती कणव असते ते बघा. 3 वेळा हा उपदेश रिपीट केलाय बरं का. माऊलींची ओवी आहे, परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे, हा भावो स कणवे धरुनी श्रीहरी. भगवंताला माहिती होतं हा अर्जुन विषाद योगाला प्राप्त झालेला आहे, अजून 99% चित्त शुद्ध झालेलं आहे, 1% कुठेतरी राहिला असायची शक्यता पण आहे. म्हणून कानावचनाची या भेटी हे कदाचित अर्जुनाला लागू पडणार नाही. रिव्हिजन घेणं गरजेचं आहे. म्हणून अशा सकणवानं मनामध्ये कणव धरून भगवंतांनी 56व्या श्लोकापासून ते 63व्या श्लोकापर्यंत हाच उपदेश दुसऱ्यांदा परत सांगितला. आणि तिथून पुढं 66व्या श्लोकामध्ये परत एकदा हा उपदेश भगवंतानं रिपीट केलेला आहे. असा 3 वेळेला भगवंतानं अर्जुनाला उपदेश केला. आपण आपली ओवी बघू, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे. ज्यांनी श्रीमद भागवत ऐकलं असेल, वाचलं असेल, त्यांना सुरुवातीची कथा आठवते का बघा. भक्ती नावाची एक तरुण स्त्री, रूपक केलेलं आहे, प्रवासाला निघाली होती आणि ती मथुरेमध्ये रडत बसली होती एके ठिकाणी. आणि तिथं नारददेव आले आणि त्यांनी विचारलं की तू का रडतीयस. तिचं नाव भक्ती आणि मांडीवरती ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 पुत्र जे तरुण आहेत पण मूर्छा येऊन पडलेले आहेत. तर तिनं सांगितलं की महर्षी माझा प्रवास चालू झाला दक्षिणेमध्ये, कर्नाटकमध्ये मला थोडं बळ आलं, महाराष्ट्रात मी स्थिरावले, गुजरातमध्ये माझी शक्ती स्वतःची थोडी क्षीण झाली, माझ्या मुलांची फारच झाली, आणि मथुरेमध्ये आल्यानंतर मात्र मी आहे तशी आहे, परंतु माझे पुत्र जे आहेत ज्ञान आणि वैराग्य हे मात्र फारच क्षीण झालेले आहेत. कारण मथुरेमध्ये जर आपण गेला असाल कधी तर तिथं मंदिरं खूप आहेत, सगुणाची भक्ती जास्ती आहे. तिथं असं संध्याकाळी वेदांत सांगणारे कोण, पाठ घेणारे वगैरे कोण तुम्हाला फारसे आढळणार नाहीत, किंबहुना नाहीतच. आणि माझा आता आईच आहे, ती मुलांना सोडून प्रवास कसा करेल ना पुढं. या मुलांना बरोबर घेतल्याशिवाय माझा प्रवास होऊ शकणार नाही. तर तुम्ही या मुलांना काहीतरी तारुण्य द्या.
म्हणजे काय, ज्ञान आणि वैराग्य हे रूपक जे केलेलं आहे की ज्ञान आणि वैराग्य नावाची दोन मुलं ग्लानी येऊन पडलेली आहेत, याचा अर्थ त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. भक्तीकडे लक्ष सगळ्यांचंच आहे. आपल्याला माऊलींची 5व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली ना, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ. ते भजन कधी किंवा भक्ती कधी क्षीण माणसाची झालेलीच नाहीये. माणसाची स्वस्वरूपाकडे असलेली ओढ ही कधीही कमी झालेली नाहीये, होणार पण नाहीये. मगाशीच मी आणि दादा बोलत होतो त्यावेळी बोललो मी, सनातन याचा अर्थ तरी काय आहे? जे नेहमी टिकून राहणार आहे त्याला सनातन म्हणतो आपण, इटर्नल. ते 4 भाऊ जे होते ना, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. कुमार म्हणजे तारुण्यावस्था आहे आणि ती सनत आहे, नेहमी टिकून राहणारी आहे. त्यामुळं मनुष्याची स्वतःच्या स्वरूपाकडे असलेली ओढ ही सतत चिरतरुण आहे, ती कधीही म्हातारी होणार नाही. म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या 4थ्या मानसपुत्राचं नाव आहे सनत कुमार, जो कधीही वृद्ध होणार नाही. सतत आपली सुद्धा एक सतत ओढ आहे. कशाची ओढ आहे? मी टिकून राहावा. कुणालाही वाटतं का मी म्हातारा व्हावा, मरावा? नाही, मी टिकून राहावा पहिली ओढ आहे. मी ज्ञानानं टिकून राहावा. टिकून राहायला पण वेळ आहे. चालेल का? नाही चालणार. चांगला पण आहे, ज्ञानवान पण आहे, पण आनंद नाही. चालेल का? नाही चालणार. सत, चित आणि आनंद ह्या तिन्ही गोष्टी एकत्र, एकत्वानं आणि समत्वानंच राहिल्या पाहिजेत. आता हा विषय अवघड आहे, अवघड नाहीये तसा, पण काय आहे, मला एक गोष्ट सांगायची म्हणून मी तुम्हाला अवघड म्हणालो. मला काहीतरी निमित्त पाहिजे ना गोष्ट सांगण्याचं. एक मनुष्य आपल्या मुलीकरता स्थळ बघत होता. सच्चिदानंद कसं एकत्र राहतं ते, किंवा आपली अपेक्षा काय ती सांगतो तुम्हाला. सच्चिदानंद हे नेहमी एकत्र का राहावं. मग वर संशोधन चालू आलं. मग पहिला वर जो शोधला तो पैलवान होता, जे टिकणारा होता. मग चांगलं बदाम पिस्ते थंडाई पिऊन पिऊन मस्त, म्हणजे सतचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण चित त्यामुळे ते स्थळ नापसंत झालं, नको म्हणाला. मग दुसरं स्थळ आणलं एका प्राध्यापकाचं. ते बिचारा अंगानं असं किडमिडीत होतं, पण चित ज्ञानी होता. मुलगी म्हणाली नको, हे काय, हे ज्ञानवान आहे पण ते काय खोकला आला आणि उद्या कोरोना आला आणि काय आलं आणि महाराज गेले तर काय करू. त्यामुळं चित आहे पण सत नाही, नको. तिसरं एक स्थळ भेटलं. मुलगा छान हँडसम, आता मायार का म्हणत नाही, रागवाल तुम्ही. उंच, गोरा, ॲथलीट, चांगली बॉडी, हुशार, काय प्रॉब्लेम नाही म्हणाले. सत जिथं आहे, चित जिथं आहे, तिथं आनंद असणारच ना. ते मध्यस्थ असतात, त्यांच्याकडे चौकशी केली जाते ना फायनल शब्द देण्यापूर्वी. मुलीच्या बापानं विचारलं, काय महाराज द्यायचा का शब्द? हो म्हणून. एक गोष्ट सांगतो म्हणाला, त्या घरात सगळी लोक ह्याच्यासारखीच आहेत, अत्यंत ज्ञानवान आहेत. सकाळी 6ला उठून जलनेती करतात, फिरायला जातात, 12 सूर्यनमस्कार मागतात, घालतात, मोजून मापून खातात, पैसा बिसा भरपूर आहे. पण ती परी येतेच. यांचे एकमेकात अजिबात पटत नाही म्हणाले. त्यामुळे घरात आनंद नाही. आता सांगा, सत आहे, चित आहे, पण आनंद नाही. स्थळ पसंत पडेल का? नाही. आणि आपली ओढ कशाकडे आहे? आम्हाला हे तिन्ही एकत्र पाहिजे. आणि हे तिन्ही एकत्र आपल्याला फक्त आपल्या स्वरूपामध्येच मिळतं. जगाच्या पाठीवर इतरत्र कुठंही सत, चित, आनंद एकत्र हातात हात घालून भेटत नाहीत. निसर्गदत्त महाराजांच्या सोप्या शब्दामध्ये काय असतं महाराज, की जितकं सोपं तितकं चिंतनाला अवघड. ते ज्ञान आणि भक्तीचा असा मेळ घालून देतात. ज्ञान म्हणजे काय? मी आहे हे ज्ञान. मी टिकून राहावा जसा आहे तसा, याचं नाव भक्ती.
आचार्यांनी भक्तीची व्याख्या काय केली? स्वस्वरूपानुसंधानम इति भक्ती. स्वतःच्या सच्चित आनंद या रूपाचं स्मरण करणं, ते जाणून घेणं, याचं नाव भक्ती. मध्ये असंच कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की समाधी या विषयावरती लोकांना एक फार गूढ आहे बघा. किती प्रकारच्या समाध्या, बाध समाधी, चालती बोलती समाधी, लय समाधी, अमुक समाधी, एन नंबर ऑफ समाध्या. मग निसर्गदत्त महाराज समाधीबद्दल काय बोलतात? 2च शब्द त्यांनी सांगितले, चिंता नाही आणि चिंतन नाही, याचं नाव समाधी. बघा, अत्यंत मननीय विचार आहेत. ज्या मनुष्याला चिंता नाही याचा अर्थ तो वेडा आहे असं नाही बरं का. वेड्या माणसाला पण चिंता नसते हो, चिंतन पण नसतं. पण ज्ञानी मनुष्य जो आहे त्याला कसलीही चिंता नसते, कारण सर्व खल्विदम ब्रह्म ह्याच्यावरती त्याचा पूर्ण विश्वास असतो. सर्व ईश्वरवादावरती त्याचा पूर्ण विश्वास असतो की जे काही चाललेलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, याच्यामध्ये त्याचा त्या अनंतावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणजे ईश्वरावर, की त्याच्या नियमामध्ये, या कार्यकारणात जगाचे त्यानं जे काही नियम लावून दिले त्याच्यामध्ये तीळभर सुद्धा चूक होणार नाही. आणि त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण तो आनंदाने जगत असतो. दुसरं त्याच्या मागची अशी एक त्याचा पक्का निश्चय असतो की कोणतीही घटना माझ्या आयुष्यामधली ही मला खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावरती नेण्यातच आहे. ईश्वर जर माझा पिता आहे तर कोणताही पिता आपल्या मुलाला वरच्या शिडीवरून खालच्या शिडीवर ढकलण्याचं काम करत नाही. माझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना या माझ्या, दे आर फॉर माय ओन बेटरमेंट, या माझ्या कल्याणाकरताच आहेत, असं म्हणून तो आपलं चिंतन करत असतो की हे असं का घडलं, हे माझ्या भल्याकरता आहे याचा आधी पहिल्यांदा विश्वास पाहिजे. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावी. चिंता नाही, चिंतन नाही, याचं नाव समाधी. आता हे ज्ञान, या 3 ज्या गोष्टी आपल्याला थोडक्यात बघायच्या आहेत की हे ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे. हातवसे म्हणजे काय? आपण त्याला म्हणतो ना इझी स्टेट, अगदी सवय होऊन जाते. जसं गाडी शिकताना सुरुवातीला गोंधळ होतो ना खूप, क्लच कुठला, ब्रेक कुठला, ॲक्सिलेटर कुठला, अगदी सावकाश चालवतो आपण. पण एकदा त्याची हातवटी आली म्हणजे काय, इझी स्टेट आली, आपण त्याच्यामध्ये मास्टर झालो की आपल्याला कळत पण नाही गिअर कुठला टाकला, क्लच किती दाबला, ॲक्सिलेटर किती वाढवला, आरामात कोल्हापूर येतं, गाडी छान चाललेली असते. विवेकानंदांनी कर्मयोगाच्या त्यांच्या भाष्यावरती एके ठिकाणी असं इतकं सुंदर म्हटलंय, आपण मनुष्य यंत्राचे गुलाम कधी होतो? ज्या वेळेला आपल्याला यंत्र कसं चालवायचं हे कळत नाही त्यावेळेला. पण ज्या वेळेला यंत्र कसं चालवायचं हे कळतं त्यावेळेला ते यंत्र आपलं गुलाम होऊन राहतं. तसं आपण कर्माचे गुलाम कधी होऊन राहतो? ज्या वेळेला आपल्याला कर्मामधली हातवटी माहिती नाहीये, म्हणजे त्या कर्मामागचं ज्ञान आपल्याला माहिती नाहीये, त्यावेळेला आपल्याला कर्म कटकट वाटते. कोणतेही कर्म घ्या ती कटकट वाटते. पण एकदा त्या कर्मामागचं रहस्य कळणं, विवेकानंद पुढे जाऊन हेही म्हणतात, कर्माचं रहस्य समजून घेणे हा कर्मयोग आहे. कारण रहस्य कळलं की त्या कर्मामार्फत भगवंताशी योग होतोच. पहिल्यांदा ईश्वर म्हणून होतो आणि नंतर ब्रह्म म्हणून होतो. जसं ठेविले अनंते तैसेची राहावे आहे, तसं 2 भूमिका भगवद्गीतेमध्ये फार महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली मोठी भूमिका जी आहे ती मामनुस्मरम युद्धमच्या, स्वस्वरूपाचं अनुसंधान राखत कर्म कर. मी बऱ्याच वेळेला सांगतो, भगवद्गीतेमधनं मला काय मिळालं? प्रत्यक्ष जीवन जगताना काय भगवद्गीता लक्षात ठेवणार? मामनुस्मरम युद्धमच, स्वरूपाची स्मृती आणि कर्तव्याप्रती जागृती, हा भगवद्गीतेचा संदेश आहे. सतत स्वरूपाची स्मृती ठेवा आणि बी अलर्ट अबाउट युअर ड्युटी. कर्तव्य चुकला मनुष्य की अध्यात्म काय, त्याचा लौकिकाचा संपूर्ण पाया ढासळला, त्याचं काहीही नीट होणार नाही. तो थोडासा विषय मोठा सुंदर विवेकानंदांनी मांडलाय, आपल्या पण आचार्यांनी मांडलाय. कारण कर्तव्य अकर्तव्यामधनं पाप पुण्याची निर्मिती आहे.
आणि पाप पुण्यावरती बाकी सगळं अवलंबून आहे. ऐहिक असू दे, पारलौकिक असू दे, त्याचा पाया पाप पुण्य आहे. पाप पुण्य अदृष्ट आहे, दिसत नाही, पण कर्तव्य अकर्तव्य आपल्याला कळतं आणि करता येतं. कर्तव्य अकर्तव्यावरती आपल्याला ताबा मिळवता येतो आणि त्याच्यावरती ताबा मिळवला की पाप पुण्यावरती आपापला ताबा मिळतो. असो, हा पहिल्यांदा ज्ञान हा शब्द 6व्या अध्यायाची समाप्ती झाली की माऊलींनी 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला जिथं ज्ञान विज्ञान योग मध्ये पहिल्यांदा माऊलींनी सांगितलं की अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. आता त्याचं त्या अध्यायाचं 6 क्रमांकाच्या अध्यायाचं 7 क्रमांकाच्या अध्यायाशी अन्वय करून घ्यावा लागतो. कुंडलिनी योगाद्वारे योगी जास्तीत जास्त कुठल्या स्टेपपर्यंत पोचतो अध्यात्माच्या, तर त्याला आत्मा कळतो, तो आत्मानंदामध्ये राहतो, पण त्याला आत्म्याचं व्यापकत्व कळलेलं नाहीये. योगी आणि वेदांती यांच्यामध्ये हा प्रमुख फरक आहे. योग्याला आत्मा कळला पण ब्रह्म कळलं नाही. आत्माच ब्रह्म आहे हे योग्याला कळलं नाही. चांगदेवाला आत्मानंद होता, चांगदेवाला आत्मानंद होता, प्राणांवरती पूर्ण कंट्रोल होता, त्यामुळे 14 वेळेला त्यानं मृत्यूला झुकवलं होतं. तुम्हाला माहिती आहे 100 वर्ष झाली की ते समाधीत जायचे, तो काळ निघून गेला की परत उत्थापन व्हायचं. पण आत्मा हाच ब्रह्म आहे हे कळायला माऊलींनी इतक्या अधिकारी होता म्हणून 65 ओव्यात भागलं. 65 पण नाही बरं का, 3 ओव्यांमध्ये भागलं. जसं भगवद्गीतेमध्ये एकच उपदेश 3 वेळेला रिपीट झालेला आहे, तसा चांगदेव 65मध्ये एकच उपदेश 3 वेळेला रिपीट झालेला आहे. पहिल्या 3 ओव्यांच्या मध्ये 65 संपते. तो फार मोठा अधिकारी आहे चांगदेव. आत्माच ब्रह्म एवढं फक्त सांगायचं आहे. श्लोक क्रमांक 4 पासून 36व्या श्लोकाचा अर्धा भाग सेम रिपीट झालेला आहे आणि 36व्या श्लोकाचं उत्तर चरण ते 60वा श्लोक ओवी इथपर्यंत तोच उपदेश परत रिपीट झालेला आहे. आणि 61 पासून 65 पर्यंत उपसंहारात्मक ओव्या आहेत. अशी 65ची मांडणी आहे. सांगण्याचा उद्देश काय की आत्माच ब्रह्म आहे. अर्जुना तया नाव ज्ञान, तू वृत्तीरहित ज्ञान, आत्ता जो आनंद उपभोगलास कुंडलिनी जागृतीमध्ये, ज्यावेळेला कोणतीही वृत्ती राहत नाही त्यावेळेला जो आनंद आहे, निर्वृत्तिक आनंद, तो त्या योगाला मिळतो. परंतु उत्थान झालं, तो परत आपल्या नेहमीच्या दशेत आला की त्या सगळ्या वृत्ती त्याला परत येऊन चिकटतात. आता त्या ज्ञानाचा विस्तार जो करायचा आहे म्हणून माऊलींनी पुढे ओवी काय घातली, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान तेही स्वरूपी होऊन जाईजे. आता अज्ञान अवघे हरपे, मी मगाशी तुम्हाला बोलता बोलता बोललो, अज्ञान म्हणजे काय, निपटोनी जे नेणीजे ते अज्ञान शब्दे बोलीजे. अज्ञानाचा खरा अर्थ तो आहे. मला आतापर्यंत ब्रह्म आत्मा हे शब्दही माहीत नव्हते, त्या अवस्था पण मला माहिती नव्हत्या, त्या अवस्थेचा अनुभव होता पण मला त्याचं ज्ञान नव्हतं. आपल्याला गाढ झोपेमध्ये तसं बघायला गेलं तर ब्रह्मावस्थेचा एक ट्रेलरच आहे ना, ट्रेलर आहे बरं का, तो खरा पिक्चर तो नव्हे, कारण ज्ञान नाही. अवस्थेमध्ये अवस्थेचं ज्ञान ज्याला आहे ना तो जिंकला, तिथं ज्ञान नाहीये. म्हणून जरी कुंडलिनी योगाच्या साहाय्यानं निर्वृत्तिक आणि निर्विषयिक आनंद तू भोगलास, त्या आनंदाचं ज्ञान तुला नाही. म्हणून अज्ञान अवघे हरपे, विज्ञानही निशेष करपे. आता माऊलींनी विज्ञान कशाला सांगितलं, समोर जे दृश्य जगत दिसतं तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. त्या दृश्य जगताला खरं जो म्हणतो त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. मग त्याचे आपल्याला ज्ञानानं बाध करावं लागतं आणि ज्ञान तेही स्वरूपी होऊन जाईजे. म्हणजे आत्मा हाच ब्रह्म आहे, तो सर्वव्यापक आहे हे तुला कळलं पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या 5 पायऱ्या आहेत. सिंपल करून थोडं सांगतो, कारण आपल्याला भक्ती आणि भजन करता पण थोडा वेळ ठेवायचा आहे. थोडक्यात सांगतो. ब्रह्मोपदेश
ब्रह्मज्ञान, ब्रह्मानुभूती, ब्रह्मप्रतीती आणि ब्रह्मानंद ह्या ज्ञानाच्या 5 पायऱ्या आहेत. ब्रह्मोपदेश म्हणजे मुमुक्षू ज्या वेळेला गुरूंच्याकडे जातो आणि गुरु जिथं त्याला जो उपदेश करतात तो ब्रह्मोपदेश, ते ज्ञान होतं त्याला. म्हणजे तो स्वतः मनन आणि चिंतन करतो आणि ते जे ज्ञान ग्रहण करतो त्याला म्हणतो आपण ब्रह्मज्ञान. पण त्या ज्ञानामध्ये अजून सुद्धा मला ज्ञान झालं हा सूक्ष्म रूपानं किंवा बीज रूपानं मी आहे. तो ज्या वेळेला जातो त्यावेळी त्याला म्हणतात ब्रह्मानुभूती. म्हणजे मी आत्मा आहे याचं त्याला निसंशय ज्ञान झालं. आता मी आत्मा आहे याचा निकाल लागला, ठीक आहे, म्हणजे मी कोण आहे हे कळलं. मग हे जगत काय आहे? तो आत्माच जगत आहे. एकच आत्मा अनेक रूपानं तुला नटलेला दिसतोय. म्हणजे जी अंतरप्रतीती आली ती आणि बहिर्प्रतीती या दोन्हीचं समानाधिकरण व्हायला पाहिजे. एक गोष्ट सांगू का? पण त्यात वेळ जाईल महाराज. पूर्वी ऐकली आहे माझ्याकडनं कोणाची, प्रिन्सेस ऑफ काशी, काशीच्या राजकन्याची गोष्ट ऐकली आहे? नाही? गोष्ट सांगू? म्हणजे ब्रह्मानुभूती आणि ब्रह्मप्रतीती हे कळेल. कारण ही गोष्ट मी आवर्जून सगळीकडे का सांगतो, मला माऊलींची एक ओवी अडली होती. हे विश्वची माझे घर ऐशीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्याच्याकरता ही गोष्ट आहे, सांगतो 5 मिनिटामध्ये. आधी हे पूर्ण करतो. ब्रह्मप्रतीती, त्याचं नाव ब्रह्मप्रतीती. ब्रह्मानुभूती ही आतली, ब्रह्मप्रतीती ही बाहेरची. हे दोन्ही एक आहेत हे कळावं लागतं. ब्रह्मानुभूती आणि ब्रह्मप्रतीतीमध्ये फरक नाही. एकच आत्मा अनेक रूपानं नटलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी तुकोबा महाराज जे म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, ती त्याला आपण काय म्हणतो, विदेह मुक्ती. हे जीवनमुक्त अवस्था आहे. ब्रह्मप्रतीती, ब्रह्मज्ञान, ब्रह्मानुभूती आणि ब्रह्मप्रतीती या जीवनमुक्ताच्या अवस्था आहेत. आणि विदेहमुक्ताच्या अवस्थेत काहीच नाही, आनंदाचे डोही आनंद तरंग. ती वेदांत शास्त्रामधली एक प्रसिद्ध गोष्ट आहे. ती 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. काही लोकांनी ती माझ्याकडनं अनेक वेळा ऐकली आहे, पण आता ऐका परत, नाईलाज आहे. सर हसायला लागले. काशी नावाचं एक राज्य होतं, आहे अजून, काशी आहे, पण तिथं राजा होता. काशीराज आलोय बघा आपल्याला. तिथल्या एका राजाच्या राजवाड्यामध्ये बहुरूपी आले. काहीतरी खेळ करायचा होता, नाटक वगैरे. आणि तिथलं त्या नाटकामध्ये एका छोट्या मुलीची भूमिका होती. आणि नेमकी ती मुलगी आजारी पडली. 2 मिनिटाचा रोल होता. आता मुलगी आजारी पडली, नाटक तर करायला पाहिजे. तितक्यात कोणीतरी सांगितलं की राजेसाहेबांना एक गोंडस मुलगा आहे, त्याला जरा वीग वगैरे लावला तर ती मुलगी दिसेल. आपल्याकडे हल्ली फॅड आहे बघा, मुलाला मुलीचे ड्रेस घालतात आणि मुलीला मुलाचे घालून फोटो काढतात, आहे का नाही? नातवाची इच्छा असते, नात होते, मग असं काहीतरी करायचं. मग राजेसाहेब म्हणाले, करा, घेऊन जावा माझ्या मुलाला. काय 2 मिनिटाचा रोल आहे, 2 मिनिटात पाठवेल, 4 वाक्य बोलायचे स्टेजवर. मुलगा आहेच आमचा भारी. वीग बिग घातला. तर राणीला प्रेमाचं भरता आलं. माझं बाळ किती गोड दिसतंय म्हणाली, ह्याचा फोटो काढूया. आता त्याही काय हे असले नव्हते कॅमेरे ना, चित्रकाराला बोलवलं. चित्र छान काढून घेतलं 10 मिनिटात. खाली तारीख बिरीक टाकली. बहुरूपी आपल्या आपल्या मुलीला घेऊन गेले. खेळ बिळ झाला. 10, 15, 20 वर्षे गेली. राजपुत्र मोठा झाला. लग्नाची गोष्ट निघाली. लग्नाची गोष्ट निघाल्यानंतर राजा म्हटलं, हे बघ आता राजवाड्याची काय रंगरंगोटी, कुठे AC बसवायचं आहे वगैरे, ते सगळं बघून घे. खोल्या बघ एकदा, 40 खोल्यात राजवाड्याला. आत्तापर्यंत तू कधी माळा बिळा आपला बघितला नाहीस. मग हा गेला एकदा माळ्यावर. आणि इकडं मुली बघायचं पण चालू आलं. आपण म्हणतो ना, कामात काम उरकून घेऊ, लग्न पण उरकू, ह्याचा राज्याभिषेकही करू. राजा राणी वानप्रस्थाला जायला मोकळे आले. आणि हा मुलगा माळ्यावर गेला आणि त्यानं तो फोटो बघितला. आणि त्या दिवसापासून तो खिन्न झाला.
आता राजाला काळजी पडली, कारण मुलींची फोटो आली की हा नाहीच म्हणायचा, पसंत नाही, पसंत नाही. हे काय भानगड म्हटला, कालपर्यंत लग्नाला तयार असलेला माझा मुलगा आज लग्नाला का नाही म्हणतोय. व त्याच्याकडे एक हुशार प्रधानजी होता. त्या प्रधानजीला त्यांनी सांगितलं, जरा कारण शोधावं, मुलगा असं का करतोय. काळजी लागली, ह्याला तर राज्याभिषेक करायचा आहे आणि हा खिन्न होऊन कुठेतरी आकाशाकडे बघत बसतोय. प्रधानजी म्हणाले, बघतो. एकदा विश्वासात घेतलं, चांगला स्पेशल चहा आलं घालून केला. खिन्न कायस बाबा. राजपुत्र म्हणला, मी प्रेमात पडलोय. अरे सांग की म्हणला, काय कुठली राजकन्या आहे. लगेच घोडं पाठवतो, बोलवून घेतो, लग्न करू. चला म्हटलं, दाखवतो फोटो तुम्हाला. आणि गेला माळ्यावर. बघा म्हटला, माझ्याच वयाची आहे, तारीख बघा फोटोवर. आता काय सुंदर झाली असेल. प्रधान म्हटलं, ठीक आहे, आपण आणि एक कप चहा पिऊया, मग तुम्हाला सांगतो ही मुलगी कुठं आहे ती. आता पुढची गोष्ट नको ना सांगायला. सांगण्याचा मतितार्थ काय आहे, वेदांत शास्त्र इतकं महान आहे. वेदांतामध्ये काही कमवायचं नाहीये, काही गमवायचं नाहीये, तरी सुखी व्हायचंय. हा संपूर्ण संसार म्हणजे इच्छा आणि भीती याचं मिश्रण आहे. काहीतरी कमवणं ही माझी इच्छा, की ते मिळाल्यानंतर मी सुखी होईन. आणि ते नाही मिळणं म्हणजेच गमवणं ना. ते गमवलं म्हणजे मला परत दुःखच आहे. आता या गोष्टीची गोष्ट सोपी आहे, मजा येते ऐकायला, पण वेदांत शास्त्राचे दोन चांगले जे सिद्धांत याच्यात मांडलेले आहेत ना, त्या राजपुत्रानं काही कमवलं का, त्याला पटणार, तो स्वतःवरच हसला असेल ना. त्यानं काही कमावलं म्हणजे ती राजकन्या मोठी झाली होती, मग ह्याच्याशी लग्न आलं, काही कमवलं नाही. बरं, काही गमवलं, काही गमवलं नाही. काही न कमवता आणि काही न गमवता राजपुत्र सुखी झाला का नाही. आणि दुसरा सिद्धांत काय झाला कळला, ही राजकन्या मीच आहे. तसं हे दृश्य जगत जे आहे हे मीच आहे ना. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. दृष्टा आणि दृश्य वेगळे नाहीतच. हा किती मोठा सिद्धांत. आपल्याकडे या गोष्टी वेदांतिक टेल्स म्हणून एक रामकृष्ण मिशनचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अशा खूप गोष्टी आल्या आहेत आणि त्यातलंच थोडं थोडं मी तुम्हाला सांगत असतो बरं का. मी काय फार विद्वान नाही आहे, मी आपलं तुम्हाला त्याची ऑथॉरिटी पण सांगून टाकली. ही प्रिन्सेस ऑफ काशी म्हणून ती गोष्ट आहे. हे तसं हे दृश्य जगत जे आहे ते मीच आहे. आणि सगळं मीच जर असेल तर कोण कोणाकडनं काय मागणार, कशाची प्राप्ती करणार. आपण असं कधी म्हणतो का, मी मला प्राप्त करून घेणार आहे. अरे तुला प्राप्त कधी नव्हतास. तसं या संपूर्ण विश्व जर तूच असशील तर त्या विश्वामधनं प्राप्त तरी काय करायचंय आणि गमवायचं तरी काय आहे. याचं नाव ज्ञान. आता इथं ज्ञानकांड थांबवूया आपण, कारण आपल्याला अजून भक्ती आणि भजन बघायचं आहे. याचं नाव ज्ञान. तसं माऊलींनी पुढे गेल्यानंतर याच 56-57 श्लोकाच्या 55व्या श्लोकाच्या शेवटी भक्तीच्या 4 व्याख्या केलेल्या आहेत. आता रामदास स्वामींनी केलेली सगळ्यात सोपी व्याख्या आपल्याला माहिती आहे, जो विभक्त नाही तो भक्त, अभक्त नव्हे तो भक्त. माऊलींच्या व्याख्या इतक्या सुंदर आहेत ना. माऊली पहिली जी व्याख्या करतात भक्तीची, तैसा मी एक वाचुनी काही, तया तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. ही एक अवस्था आहे. तैसा, मी वरच्या आता दृष्टांत सांगत बसत नाही, मी एक वाचुनी काही, या संपूर्ण विश्वामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. सगळीकडं एकच नारायण, हरी, आत्मा, ब्रह्म, राम, काहीही म्हणा, तो या सृष्टीमध्ये चराचरामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातला 16वा श्लोक जो आहे, नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सता, त्याच्यावरती भगवद्गीतेची पूर्ण इमारत उभी आहे. सत वस्तूचा कधीही अभाव नव्हता, असत वस्तूला कधीही अस्तित्व नव्हतं.
एक परमेश्वर परमात्मा सोडलं तर या विश्वामध्ये दुसरं काहीही नाही, हे ज्याला कळलं त्या अवस्थेला भगवंत म्हणतात भक्ती. ओवी तुम्हाला कळेल लगेच. तैसा मी एक वाचुनी काही, तया तयाही सकट नाही. आपल्याला माहितीये आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या चार लोकांच्या सापेक्ष चार प्रकारच्या मुक्ती किंवा भक्ती सांगितलेल्या आहेत. त्यांचे भक्तीचे प्रकार आपल्याला माहिती आहेत चार प्रकारचे, पण हे सगळं भेदगर्भ आहे. हरिपाठाला, ज्ञानेश्वरीला कुणालाही भेदगर्भ मुक्ती मान्य नाही. जीव गृहीत झाला हेच मान्य नाहीये त्यांना. जीवाची निर्मिती झाली असं धरलं तर या चार भक्ती येतात: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. आणि म्हणून सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्याच्यापेक्षा सद्योमुक्ती वेगळी आहे. हरिपाठामध्ये सद्योमुक्तीचा आग्रह आहे. आता आपल्या समाधानाकरता आपण आता काय, आपल्याला काही जीवदशा इतकी पक्की बसली की आपल्याला अजातवाद काही पटत नाही किंवा रुचत नाही किंवा डायजेस्ट होत नाही. पण याची पण सोडवणूक फार व्यवस्थित अजातवादाची करता येते बरं का. मला अजातवादाची फार भीतीच वाटायची, कारण काकांच्या काही सुरुवातीच्या प्रवचनांच्या मध्ये मांडुक्यमध्ये याला अस्पर्श योग नाव दिले ना. मनानं तुम्ही स्पर्शच करू शकत नाही त्या स्थितीला, पण काकांनीच नंतर एक सोडवणूक करून दिली. अरे बघ, अजातवाद समजण्याची एक साधी सोपी पद्धत आहे. माझ्या खिशात नोट नाहीच, अजातवाद. कशाची उत्पत्तीच झाली नाही, अजातवाद. पण ते कळायला अवघड जातं. म्हणून काय म्हणावं, माझ्या खिशात नोट आहे पण ती खोटी आहे. एकूण एकच ना. दोन्हीतनं काय सिद्ध झालं, माझ्या खिशात पैसे नाहीत. आता एखादा मित्र जर पैसे मागायला आला तर आपल्याला डायरेक्ट सांगणं अवघड पडतं ना, हे बघ खिशात 1 रुपया नाही आहे. पण तेच जर सांगितलं तर हे बघ 4 वर्षापूर्वीची 2000ची एक नोट आहे, कशाला मागेल आपल्याकडं. ती लाल नोट आत घालतात जेलमध्ये सापडली तर. तसं कशाची निर्मितीच झाली नाही असं म्हणण्यापेक्षा झाली पण ती मिथ्या आहे, एवढं एक विशेषण सोडलं ना की अजातवादच आहे तो. सर्व मायावाद हे अजातवादाचंच दुसरं रूप आहे, फक्त ते कळून घ्यायला पाहिजे. असो, भक्तीच्या 4 व्याख्या बघायच्यात. दुसरी व्याख्या माऊलींनी जी केली आहे, ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो धनंजया, तो भक्ती या वजा बोली देगा. संपूर्ण चराचरामध्ये फक्त आणि फक्त एक ज्ञान प्रकाश आहे, दुसरं काहीही नाही. आम्ही फिजिक्स शिकलोय मी बऱ्यापैकी कॉलेजमध्ये, इंटरनेटवरती आम्ही नॉलेज वापरतच असतो. आज सायंटिफिक कम्युनिटीमध्ये एक प्रवाह असा आहे जो आपल्या कणादांनी वगैरे मांडला, त्याच्यात बरंच सायन्स पुढे गेलंय. अणू झाला, रेणू झाला, म्हणजे रेणू आधी मग अणू, त्यात परमाणू, सगळं लांबड लावत नाही. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, क्वार्क्स, टॉप क्वार्क, बॉटम क्वार्क, पार्टिकल, अँटी पार्टिकल, इतक्यापर्यंत गेले ना. सूक्ष्म कण कण कण. एक प्रवाह असा आहे, हे कण कशात विरघळतात, ते कण शेवटी कुठं जाणार आहेत, विरघळतात पण नाही, ते कण कुठंच जाणार. तर आता एक प्रवाह असा आहे की पार्टिकल इज नथिंग बट बिट्स ऑफ नॉलेज. आपण ज्याला पदार्थ 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 म्हणतो ना, तो पदार्थ नाही, ते ज्ञानाचं स्थूल रूप आहे. अमृतानुभवामध्ये हा माऊलींनी विषय मांडलेला आहे. ज्ञानकाली पदार्थ नाही, ज्ञान हाच पदार्थ. असो, ते ज्ञान सगळीकडे, तो ज्ञान प्रकाश, जड प्रकाश नाही, हे सगळीकडं ओतप्रोत ज्ञानच भरलेलं आहे. ही भक्तीची दुसरी व्याख्या केलेली आहे. ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो धनंजया, तो भक्ती या वजा बोली देगा. आणि मग त्याचा शेवट करताना 56व्या श्लोकाकडे येताना माऊली म्हणतात, या ज्ञान भक्ती सहज. हे ज्ञान ज्याला झालं, आम्हाला काका पण नेहमी सांगतात की ब्रह्म नावाची कोणती वस्तू हाताला लागणार नाहीये. ज्ञान हेच ब्रह्म, हा निश्चय होणं, याला म्हणायचं भक्ती. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, मीची केवळ हे तुझं श्रुत आहे. तो भक्त माझ्याशी एकवटला. कशा प्रकारे एकवटला?
66व्या श्लोकामध्ये माऊलींनी आपल्याला वर्णन केलेलं आहे, तैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, ते एकत्व मजसी, ते तैसे एकत्व मजसी करी पंडुकुमारा. ते एकत्व कसं आलं? घटातलं आकाश महदाकाशात कसं क्रियेनं मिळालं का ज्ञानानं मिळालं? क्रियेनं मिळणं शक्यच नाही, कारण पूर्वी कधी ते सेपरेट झालंच नव्हतं ना. एखादा जर मनुष्य म्हणाला, मी या घड्यामध्ये मुरगुडमधलं आता आकाश घेतलंय आणि आता मी कोल्हापूरला गेल्यानंतर माझं घर आहे महावीर कॉलेजपाशी, त्या महावीर कॉलेजमधल्या आकाशामध्ये मी ओतणार आहे, काय म्हणाल तुम्ही? वक्त्याला वेळ लागले. मुरगुडातला आकाश घटामध्ये घेऊन असं घटाचं भंजन झालं की म्हणण्याचा प्रवाद आहे, घटाकाश महादाकाशामध्ये मिळाला. तसं मोक्ष हा कर्मानं नाही ज्ञानानं होतो. प्राप्तस्य प्राप्ती, निवृत्तस्य निवृत्ती, आणि याला म्हणायचं भक्त. जीव जो कधी ब्रह्मापासून वेगळा झालाच नाही, अप्राप्ताची प्राप्ती नाहीये, अज्ञाताचं ज्ञापन आहे. आपल्याला जे अज्ञान होतं ते काढून त्याचं केलेलं ज्ञापन, हा याला म्हणायचं भक्ती. आता हे दोन्ही जर मिळालं, ज्ञान मिळालं, ज्ञानानं भक्ती. भक्ती म्हणजे काय ते आपल्याला कळलं. ज्ञानाशिवाय भक्तीला म्हणून तगणं नाहीये. आपल्याला 15व्या अध्यायामधला 15व्या श्लोकापासून जिथं खरं ज्ञान चालू होतं, वेदैंश सर्वे अहम एव वेद्या, त्याच्यामध्ये माऊलींनी दिलेलं आहे बघा, 2 प्रकारचे अहम आहेत. मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. एक अहम म्हणजे तो मनाचाच गुंता आहे की ज्याच्यामध्ये माझे फक्त हॅबिट्स अँड डिझायर्स, माझ्या सवयी ज्या काही चांगल्या वाईट असतील त्या, आणि माझ्यातल्या इच्छा, यांचं एकत्रीकरण म्हणजे माझा तो इगो होतो. म्हणून हा जो चिदाभास जो आहे किंवा मुख्य जो माझा अहम आहे, तो कधी आपण असं कधी म्हणू शकतो का की या भिंतीवरचा कवडसा सूर्यापासून भिन्न आहे? सेपरेट करून दाखवावं एखाद्यानं. फक्त भिंत पडली की त्यात गेला असं आपण वाच्यार्थानं म्हणतो, पण प्रत्यक्षात तसं ते होत नाही. असं माऊलींनी भक्तीच्या 4 व्याख्या केलेल्या आहेत. त्या 4ही व्याख्यांच्या मधून माऊलींनी एकच आपल्याला आग्रहानं सांगितलेलं आहे की ऐसा हा सहज माझा. शेवटची एक व्याख्या राहिली, त्याच्यामध्ये माऊलींनी शैव आणि वैष्णव यांचं एकत्रीकरण केलेलं आहे. ज्ञानीय येते संवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती म्हणू. काकांच्याच परमकृपेनं काही वर्षापूर्वी काकांना एका जर्नलमध्ये पेपर द्यायचा होता, पॅरलेलिझम बिटवीन काश्मीरी शैविझम अँड वेदांत. त्यावेळेला एक 5-7 दिवस मला काकांबरोबर काश्मीरी शैविझमचा अभ्यास करायची संधी आली. काश्मीरी शैविझम हा सुद्धा अद्वैतच मानतो. जास्ती मी बोलत नाही त्याबद्दल, फक्त त्यांनी मुख्य उपासना म्हणून कुंडलिनी घेतलेली आहे. कुंडलिनी जागृती ही त्यांची मुख्य उपासना आहे. बाकी काश्मीरी शैविझम सुद्धा अद्वैतातलाच आहे, अद्वैत मानणाराच आहे. फक्त इथं आपण जीव आणि ब्रह्म म्हणतो, तिथं जीव आणि शिव म्हणतात. बाकी कोणताही फरक नाही. आणि म्हणून माऊलींनी 4थी भक्तीची व्याख्या या 2 मोठ्या संप्रदायांना मग कदाचित एकत्र आणण्याकरता केली, माहीत नाही, ठाऊक नाही. माऊलींचं मनोगत माऊलींना माहीत. ज्ञानी येते संवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती म्हणू. जीव आणि शिव एकच आहेत याचा निश्चय होणं, याचं नाव भक्ती. आता ज्ञान झालं, भक्ती झाली. आता आमचा मुख्य विषय आला भजन. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभाव होता भजनशीळ असं म्हणतो आपण. पण ते भजन नेमकं कसं व्हायला पाहिजे? भजनाचे 4 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. 4 नाही, जास्तीच. 9व्या अध्यायामध्ये आलेले आहेत ना. 9व्या अध्यायामध्ये 4 प्रकारची भजन सांगितलेलं आहे. त्यात शेवटचं जे भजन सांगितलेलं आहे, ऐसे न करिता पांडवा भजन झाले, किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, ज्ञानी माणसाची भजनं सांगितलेली आहेत. आता त्या भजनाला ऐसे मीच होनी पांडवा करी ती माझी सेवा, परी नवला होतो सांगावा लागा एक, यात भक्ती पण आहे आणि भजन पण आहे. याच्यामध्ये आपण ज्याला कीर्तन म्हणतो ना, मी मगाशी जे म्हटलं की आपल्याला कीर्तन म्हटलं किंवा भजन म्हटलं की बऱ्याच लोकांना भरून येतं बघा.
की आमचं कीर्तनामध्ये मन खूप लागतं म्हणून, आम्हाला तुमच्या बाकीच्या ज्ञान किंवा बाकीच्या या सगळ्यांच्या गोष्टींच्या पेक्षा आम्हाला आपलं भजन आवडतं. पण ते भजन एक्झॅक्टली कसं झालं पाहिजे, नेमकं भजन किंवा संकीर्तन कशाला म्हणावं, याच्याबद्दल नाथांची एक खूप सुंदर ओवी आहे. नाथ काय म्हणतात, ऐसे श्रवणयुक्त मनन करिता वसंडे हर्षपूर्ण, तेने हर्षे हरिकीर्तन करी आपण स्वानंदे. पहिलं चरण काय आहे, ऐसे मननयुक्त श्रवण. ही ज्ञान घेण्याची पद्धती आहे की केवळ श्रवण नाही, श्रवणानंतर मनन घडलं पाहिजे. मगाशीच मी एक अभ्यास करणारे माझ्याकडे बोलत होते, स्वामी स्वरूपानंदांनी हा दृष्टांत दिलाय की जसं गाई म्हशी चरायला ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळेला मोवळं कोवळं लुसलुशीत गवत जे आहे ते पटकन त्यांच्या तोंडात लाळ मिसळते, पोटात जातं. पण थोडं कमी प्रतीचं पिवळं पडलेलं गवत त्यांना गोठ्यात बसल्यानंतर बाहेर काढावं लागतं, त्याला आपण रवंथ म्हणतो. श्रवण हे तसंच आहे. काही काही लघु सिद्धांत लगेच कळतात, पण काही गोष्टी कळलेल्या नसतात, त्याच्यावरती घरी जाऊन चिंतन झालं पाहिजे. कोणता भाग कळला कोणता नाही कळला ते रवंथ करून, म्हणजे आतड्यातनं ते काढतात, आपण बुद्धीतनं बाहेर काढलं पाहिजे आणि ते समजावून घेतलं पाहिजे. आपण रवंथ करावं पण त्या विचारांचं रवंथ करावं, आणि ते रवंथ करून ज्या वेळेला आपण निधिध्यासनाकडे जातो, कारण श्रवण मनन निधिध्यासन ही वेदांताची प्रक्रिया आहे आत्मस्वरूप होण्याकरता. जसं खाल्लेलं आपण म्हणतो ना, अन्न अंगाला लागलं हे कशावरनं कळावं, अहो पुष्टी व्हायला पाहिजे ना, गालावरती लाली यायला पाहिजे, कांती तुकतुकीत व्हायला पाहिजे, नाहीतर इतकं चांगलं सुग्रास भोजन अंगाला लागलंय का नाही कळणार कसं. तसं ज्ञानेश्वरी पचनी पडली आणि अंगी लागली का नाही हे कळणार कसं. त्यात एक म्हणजे आचरण, आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. ज्याला आपण दर्शन 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 म्हणतो ना, काही लोक आता आविर्भाव करतात बघा, ध्यानामध्ये आम्हाला गुरुदेव आले, ध्यानामध्ये आम्हाला शंकरानं दर्शन दिलं. खरोखर जर दर्शन दिलं असेल, देतात नाही असं नाही. 11व्या अध्यायामध्ये विराटाचं दर्शन आहे अनेक लोकांना. रामकृष्ण परमहंसांना कालीमातेचं दर्शन रोज होत होतं. त्यामुळे ध्यानामध्ये इष्टदेवता आपल्याला दर्शन देते हेही खरं आहे, पण त्यानंतर परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन नसेल तर नक्की ओळखून घ्यावं हे थापा मारते म्हणून. त्याला काली दिसत नाही, त्याला काहीतरी वेगळीच देवी दिसते. हा, परिवर्तन जर होत नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून ऐसे श्रवणयुक्त मनन, मनन केल्यानंतर पटलं पाहिजे, अरे मीच शिव आहे, मीच सर्व व्यापक आहे, मीच आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे, सच्चित आनंद हे माझंच स्वरूप आहे. श्री रामकृष्ण परमहंस इतकं चांगलं म्हणतात, त्यांना एखादा विचारलं एखादं की शिवानं तांडव नृत्य का चालू केलं. रामकृष्ण परमहंस चटकन म्हणाले, ज्यावेळी त्याला कळलं सच्चिदानंद मीच आहे त्यावेळी त्याला इतका आनंद झाला की तो नाचायला लागला. दॅट इज तांडव. तसं ऐसे श्रवणयुक्त मनन करिता ओसंडे हर्षपूर्ण, त्याला इतका, अरे ज्या आनंदाकरता मी कटोरा घेऊन विषयांच्या दारात भीक मागत होतो, कटोरा दिला टाकून, काय आनंद होईल, आजपासून मी स्वयंभू झालो. जो मनुष्य आनंदाकरता स्वयंभू झाला, सार्वभौम झाला, भिकेची गरज नाही, आता तो सुखदुःख समय करतो, लाभालाभो जयाजन जगेल का नाही. म्हणून ऐसे श्रवणयुक्त मनन करिता वसंडे हर्षपूर्ण, तेणे हर्षे आपण, त्या हर्षानं तो स्वानंद, कीर्तन स्वानंद करायला. हे कीर्तन आहे, हे खरं कीर्तन आहे. म्हणून माऊली म्हणतात, तिया भजन समरसे सुखिया होय. चौथं चरण. म्हणून पहिल्यांदा ज्ञान व्हायला पाहिजे, त्या ज्ञानाची निष्ठा प्राप्त झाली पाहिजे. ज्ञानामध्ये निष्ठा का प्राप्त होत नाही महाराज,
की आपल्याकडे 3 दोष जे सांगितलेले आहेत, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना. विपरीत भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती निष्ठा प्राप्त होत नाही. जसं गमतीनं एक मनुष्य पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात पडला होता. कर्ज होती, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज वाढत गेलं. आणि एक चांगला सुहृद मनुष्य त्याच्या घरी गेला आणि त्याला सांगितलं, अरे बाबा, तुझं कर्ज सगळं मी फेडलंय आणि तू कर्ज मुक्त आहेस. साहजिकच तो म्हणणार ना, कशावरून? तो म्हणणार, ही पावती बघ. प्रमाण संभावना, प्रमेय संभावना इथे संपल्या. प्रमेय काय होतं? तो कर्जात आहे. यानं सांगितलं तू कर्जातनं मुक्त झालायस. त्याचा त्या माणसावर विश्वास आहे. हा बोलतो, हे ठीक आहे, हा पैसे भरेल सुद्धा, पण भरलेत कशावरनं? पावती पण दाखवली. हा प्रमाण दाखवलं ना, पावती हे प्रमाण झालं. पण तरी अजून तो काय संशयग्रस्त अजून आहे. पावती बनावट कशावरनं नसेल? मला फसवायचा उद्योग तर नाही याचा. मग सरळ म्हणलं आपण बँकेतच जाऊया. बँकेचं लेजर काढून मॅनेजर म्हणला, हे बघा, ही पावती, हा नंबर लेजरमध्ये काट मारलेली आहे. तसा प्रत्यक्ष अनुभव आला. नाहीतर काय होतं, आम्ही सगळा अभ्यास सगळा करतो, आपल्याला ब्रह्म कळतं, आत्मा कळतं, सर्वव्यापी कळतं, प्रिन्सेस ऑफ काशी गोष्ट कळली आहे, ते सर्वाघटी राम देहादिही एक. पण ते ब्रह्म तू आहेस, नाही दुसरं कोणतरी असेल, दादा असतील ब्रह्म, मी काय नाही. पण हे ज्यावेळेला आपल्याला पूर्ण ज्यावेळी कळेल, मी कर्जमुक्त झालोय, ज्या दुःखाच्या डोंगराखाली मी बुडालो होतो, तो दुःखाचा डोंगर ज्ञानानं पूर्ण नष्ट झालेला आहे. मी पूर्वीसारखा राजा झालेलो आहे, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, माझं सिंहासन मला परत मिळेलं आहे. काय हर्ष होईल? आणि हर्ष झाल्यानंतर तो काय म्हणायला लागेल? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. म्हणून माऊलींनी हा क्रम सांगितलाय की ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हास आहे. तिथं भक्तीला उल्हास आहे. नाहीतर भक्ती आहे नाही असं नाही, पण उल्हास कधी येतो? त्यावेळेला अधिक आनंद होतो. विपरीत भावना जातात त्यावेळेला. जसं शिव डमरू घेऊन नाचायला लागला, तसं आपण ज्ञानेश्वरी माथ्यावर घेऊन नाचलं पाहिजे एक ना एक दिवस. आणि तिया भजन समरसे, त्या आनंदात त्याच्या मुखातून जे जे शब्द बाहेर येतात त्याला कीर्तन किंवा भजन म्हणतात. तिथपर्यंत आपण जायला पाहिजे. माझं स्वतःचं या ओवीमुळं आणि या तुम्हाला ज्या काही 2-4 मी गोड गोष्टी सांगितल्या, त्याच्यामुळे माझं स्वतःचं खूप समाधान झालं. एक काका मला गमतीनं म्हणतात की उत्तम अधिकारी जो आहे ना, त्याला फक्त प्रमेय सांगितलं की त्याचं काम होतं. मध्यम अधिकारी आहे, त्याला प्रमाण लागतं. आणि आमच्यासारखे जे आहेत ना, त्यांना गोष्टी, दृष्टांत. तेव्हा मी अतिशय कनिष्ठ अधिकारी आहे, तेव्हा माझ्या प्रवचनांच्या मध्ये गोष्टी का असतात ही माझी उजळणी असते. नाहीतर आम्हाला कळत नाही हो. नाहीतर माझी काय किंबहुना चर आपणशी झाला हे अजूनही झालेलं नाही, पण कळलंय तरी बाबा, पटलं आता, पूर्णपणे पटलं. तसं आपल्या सगळ्यांचं पटावं आणि आपण सगळ्यांना छान भजन मार्गाला लागावं, कीर्तन मार्गाला लागावं. आणि कीर्तनामध्ये ज्ञान आणि वैराग्याच्याच गोष्टी करा असं नाथांनी आवर्जून सांगितलेलं आहे. अशा ह्या 3 गोष्टी आहेत. म्हणून ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. ही याला उतरंड पण म्हणता येणार नाही. भगवद्गीतेतल्या कर्मयोगाचं सार सांगताना विवेकानंद म्हणतात, एक लक्षात ठेवा, एव्हरी वर्क इज इम्पॉर्टंट, पहिला शब्द आहे त्यांचा. आणि एव्हरी वर्क इज इक्वली इम्पॉर्टंट हा दुसरा शब्द आहे. आपण नाईलाजानं म्हणतो, नाही प्रत्येकाचं काम, तुझं काम महत्वाचं आहे, तू शिक्षक आहेस, तू माळी आहेस. पण लोकशाहीमध्ये जसं असतं ना की ऑल मेन आर इक्वल बट सम आर मोर इक्वल, तसं इथं नाहीये. ज्ञान, भक्ती, भजन दे आर इक्वली इम्पॉर्टंट. फक्त त्या नवाबांच्या सारखं आपली गाडी सुटायला नको. पहिल्यांदा भक्ती करू का पहिल्यांदा ज्ञानमार्ग करू का पहिल्यांदा भजन करू? मग आपण नेमकं काय करायचं? सकाळी सगुणाची भक्ती करायची, दुपारी थोड्या 4-10 वेळा वाचून ज्ञान घ्यायचं, संध्याकाळी भजन करायचं. आपण तिन्ही करायचं. तिन्ही एकाच हातात
विवेकानंदांनी सांगितले, एक किंवा अनेक किंवा सर्व मार्गांचा अवलंब करा, पण आपलं लक्ष साध्य करा. म्हणून तेथ ज्ञाननिष्ठा जे हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल.